काही ठराविक संपादक असतात, ठराविक काही राजकीय पुढारी असतात, जे सकाळपासून चॅनलवरती बोलायला लागतात, अनेक गोष्टी बोलत असतात आणि त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. काही कळत नसतं, पण कॅमेरा समोर आला की बोलायला लागतं. आमच्याकडे कोणतेही शोध न लावता, फार तर मुलांचा शोध लावून, आपल्या मुलांचा शोध लावणे ह्याच्या पलीकडून काही शोध न लावता, जे होर्डिंगवरती जे फोटो असतात आपल्याकडे, आज मुन्नाचा वाढदिवस, कोण मुन्ना, मुलं काढण्यापलीकडे कोणता शोध लावला? पण एकाही शास्त्रज्ञाचा आजपर्यंत तुम्ही कधी होर्डिंग पाहिलं की याचा शोध मी लावला, याचा शोध मी लावला, ही गोष्ट मी केली, ह्याच्यातनं मी हीच गोष्ट शोधून काढली? नामा निराळे असतात, जगाला दोन्ही हाताने भरभरून देत असतात, अनेकांचे त्याच्यामध्ये प्राणही गेलेले आहेत. आपल्याकडे विज्ञान म्हणजे लगेच विज्ञान म्हटलं की आमच्याकडे रॉकेट सुटतं. रॉकेट नाही सुटत, फक्त अनेक गोष्टींचे शोध लागलेले असतात. मग त्याच्यामध्ये तुमचा तेलाचा शोधापासून त्या अनेक गोष्टींचे शोध असतात. तुमचं चाक कसं चालतं, मग तो काय तो तुमचा लाकडाचा हे कसं खाली आला, मग तो कसा वळवळत खाली गेला, फिरत कसा खाली गेला, मग त्याच्यातनं चाकाचा शोध कसा लागला, या ओळख्यामधनं कशा कशा गोष्टी, एकेकाला काय काय सुचत गेलं, ज्याच्यातनं आपण काय विचार करतो आणि आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय काय गोष्टी पडलेल्या आहेत या युगामध्ये. या सगळ्या गोष्टींचं भान मला असं वाटतं आपण या शास्त्रज्ञांचे आभार मानले पाहिजे, ज्यांनी हे शोध लावले त्यांचे आभार मानले पाहिजेत. माझी या माता भगिनींना सगळ्यांना विनंती आहे की आज ही सगळी मुलं ज्या उत्साहामध्ये इकडे आलेली आहेत, ज्या उत्साहामध्ये त्यांनी आज जल्लोष साजरा केला, त्यांना काय काय पारितोषिकं मिळाली म्हणून, या मुलांकडे बारकाईने लक्ष ठेवा की नक्की याचा कल कशात आहे, हा काय विचार करतोय, कोणत्या प्रकारची गोष्ट बोलतोय. या जर गोष्टींचा विचार तुम्ही जर केलात आणि त्याला जर समजा त्या प्रकारचं प्रोत्साहन तुम्ही दिलं, तर मला असं वाटतं जोशी सर जे म्हणतायत की त्या प्रकारचे अनेक शास्त्रज्ञ, अनेक शोध लावणारी माणसं, मुलं या भारतामध्ये जन्माला येतील. आज मी खरं तर माझा काही विषय नाही, कारण मी काही ठराविक संपादक असतात, ठराविक काही राजकीय पुढारी असतात, जे सकाळपासून चॅनलवरती बोलायला लागतात, अनेक गोष्टी बोलत असतात आणि त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. काही कळत नसतं, पण कॅमेरा समोर आला की बोलायला लागतं. तर त्याच्यामुळे मला काही सगळ्यातलं सगळं समजत नाही. शास्त्र, विज्ञान या सगळ्या गोष्टींचे सगळे पंडित इकडे बसलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर मी बोलणं हे काही योग्य होणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.